जिथे ती सासरच्या अपेक्षांनी थकली होती, तिच्या डोळ्यातलं हसू हरवत चाललं होतं. आता तिचं मौनच तिची ओळख होत चालली. आता तिच्या आयुष्यात एक वळण आलं. तिचा नवरा नोकरीनिमित्त शहरात गेला आणि काही काळानंतर तिलाही बोलवलं. तिच्या मनात एक नवीन आशा होती. शहरात गेल्यावर सगळं बदलेल, नवीन आयुष्य सुरू होईल. पण खरंच तसं झालं का? चला पाहूया कहाणीचा दुसरा भाग. पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश तसेच स्वामी रामदास कथा आणि महिलांबद्दल संघर्ष कथा आणि मोटिवेशनल कथा घेऊन येत असतो. ही कथा तुमच्या जीवनाशी पण निगडीत आहे का? तुमची कथा पण अशीच आहे का? कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सुरू करूया आपण दुसरा भाग. शहरात नवीन सुरुवात की नवा छळ? ती एक साधी, हळवी, गोंडस स्वभावाची मुलगी, लहानपणापासून घरच्या वातावरणात प्रेम शोधणारी, आईबाबांच्या कुशीत वाढलेली, स्वप्न बघणारी, शिक्षणासाठी थोडीशी मागे पण मनाने खूप मोठी. लग्न ठरलं, घरच्यांनी सांगितलं आता तुझं खरं घर सुरू होतं. तिनं खूप विश्वासानं, खूप आशेनं तो नवीन प्रवास स्वीकारला. सासर म्हणजे नवीन घर, नवीन लोक, नवीन अपेक्षा. पण ती विचार करत होती, मी मनापासून सगळं करीन, सगळ्यांना आपलं समजेन. पहिले काही महिने खूप छान गेले. थोडा हसवा, थोडा रुसवा, पण सगळं ठीक चाललं होतं. पण नंतर हळूहळू नकळत बदल घडू लागले. तिचं हसणं कमी झाले आणि प्रश्न वाढले. सकाळी 4 वाजता उठणं अनिवार्य झालं. सगळी कामं तीच करायची, घरभर धावायची. कधी एखादं काम राहिलं तर टोमणे, हे काम चुकार आहे. कधी नीट केलं तर म्हणायचे, हे तसं कसं केलं. म्हणून एखादी चूक सुधारू शकतो, पण इथे तिला चूक काय आहे हेच कुणी सांगायचं नाही. फक्त दोष, कुरबुरी, समाधान शून्य. तेवढ्यात तिचा नवरा नोकरीसाठी शहरात स्थायिक झाला आणि काही महिन्यांनी तिला सुद्धा शहरात नेलं. तिच्या मनात आशा निर्माण झाली, शहरात गेल्यावर नवीन सुरुवात होईल. पण शहरात सुद्धा त्याच अपेक्षा, त्याच जबाबदाऱ्या. ती आता 2 घर सांभाळत होती, मनाचं आणि सासरचं. तिथेही सकाळी लवकर उठणं, दिवसभर काम. त्यात एक मुलगी त्यांच्याकडे शिकायला आली होती. ती तिच्याची सुद्धा मनापासून वागायची, पण तरीही टोमणे, तिच्याशी जास्त बोलतेस, आमच्याकडे दुर्लक्ष. तिला कुठेही कोणताही निर्णय घेण्याचा हक्क नव्हता. कधी नवऱ्याशी गप्पा मारल्या तर बाहेरच्या सारखं वागतेस. एकत्र फोटो काढणंही अपराध ठरलं होता. नात्यात प्रेम दाखवणं म्हणजे बेशरमपणा मानला जायचा. तिचं नातं नवरा आणि बायको याचं 4 भिंती पलीकडचं अस्तित्व नव्हतं. तिच्या मनात मात्र अजूनही स्वप्न होती, पुन्हा शिकायचं, स्वतःसाठी काहीतरी करायचं. ती रात्री उशीरपर्यंत अभ्यास करायची. थकलेली असली तरी पुस्तक उघडायची. पण अभ्यासासाठी लायब्ररी जॉईन करायचा विचार केला होता. तर घरात झालं एक भयंकर वाद. म्हणे घरच्या कामातून सुटका हवी आहे. स्वतःचा विचार स्वतः करतायत, आमचा विचार कोण करतच नाही. हे सर्व टोमणे ऐकून तिला असं वाटलं की तिची शिक्षणाची भूक तिथेच कुजून गेली होती. तिनं स्वतःला सांगितलं, घरात शिक्षणाने भांडणं होत असतील तर शिक्षणच नको. तिनं पुस्तक बंद केलं, स्वतःचा आवाज दाबून टाकला. 2 वर्ष असंच निघून गेले. कुठलंही नवीन पान उघडू न शकल्याचं दुःख मनात होत होतं. आणि तेवढ्यात एक नवीन पेज म्हणजे ती प्रेग्नेंट झाली. प्रेग्नेन्सी म्हणजे विश्रांती, काळजी, प्रेम. पण इथं तिला अजून सकाळी 4 वाजता उठावं लागायचंच. कधी थोडा वेळ उशीर झाला तर लगेच बोलणं यायचं, बरं वाटतं का एवढं वेळ झोपून राहायला? पण तिला माहित होतं, आपलं असं झोपून राहणं म्हणजे घरामध्ये वादाला निमंत्रण देणं. ती अशीच नाही झोपायची. तिला कधी त्रास झाला, प्रेग्नेन्सी म्हणल्यावर त्रास हा होतोच. मग कधी त्रास झाला, पोटात दुखलं, हातपाय दुखले का ती लगेच तरी देखील उठायची, कारण घरात वाद नको. तिला उठवताना कोणी विचारायचं नाही, थकली आहेस का? सकाळी भूक लागायची, पण म्हणायचे सर्वांसाठी कर मग खा. तिचं शरीर तिच्याशी ओरडायचं, पण ती मनात मौन जगायची. कधी आईशी बोलावं वाटायचं, पण तिथूनही फक्त धीरच मिळायचा, थोडंसं सहन कर, सगळं ठीक होईल. हे ऐकून तिचं मन अजून तुटायचं. शेजारी विचारायचे, काय झाले ग? चेहऱ्यावरचं तेजच नाही. पण तिला सांगावंसं वाटायचं, मी नाही हरवली, माझं अस्तित्व हरवले. तिचं बाळ वाढत होतं, पण तिच्या आत कुठेतरी काहीतरी मरत होतं. ती हसायची, पण ते हसू फक्त चेहऱ्यावरचं असायचं, डोळ्यात नाही. ती खूप काही बोलायची, पण कुणीच ऐकत नव्हतं. मनात प्रश्नांचे वादळ होते. हे का माझं आयुष्य?
मी खरंच काहीतरी चूक करत आहे का? ती उत्तर शोधायची, फक्त मिळायची मात्र शांतता. दररोजचा दिनक्रम एकसारखा आणि हळूहळू ती त्याचा भाग होऊन गेली. जगणं चालू होतं, पण ते जगणं नव्हतं, एक पाळीव सवय होती. पण कथा येथे संपत नाही. एका रात्री तिनं डोळे मिटले आणि विचार केला, आजवर सगळ्यांसाठी जगले, आता माझ्या बाळासाठी उभं राहायचंय. ती आता थोडी थोडी स्वतःसाठी लढायला लागली. मनात अजूनही थरथर आहे, पण त्यातच एक चिमूट आशाही आहे, कारण ती आई होणार आहे. आणि आई कधीच खचत नाही, उभी राहते. ही गोष्ट तिची नाही, आजही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांचा आवाज अदृश्य झालाय, ज्यांच्या स्वप्नांना घरातील भिंती ठोकर देतात, पण त्या स्त्रियांचं मौन एक दिवस मोठा आवाज बनेल. प्रेग्नेन्सीच्या दरम्यान एखादा सण आला आणि त्या सणाच्या दिवशी तिने पूर्ण दिवसभर आणि रात्रभर काम केलं. कामाच्या व्यापामुळे ती एवढी थकली होती की थोडंसं पडल्यावर तिला झोप लागली. मग त्या झोपल्यामुळे सुद्धा त्या घरामध्ये मोठा वाद झाला. घर अस्ताव्यस्त ठेवून ही झोपतेच कशी? ही कामं कुणी करायची? आम्ही करायची? गडबडीने ती उठायची, कामाला लागायची, कारण मनामध्ये एकच भीती की घरामध्ये भांडणं नको व्हायला, नको ती चर्चा नको व्हायला. शेवटी प्रेग्नेन्सीचा 7वा महिना आला. सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेले, पण तिथे असं समजलं की बाळाचं वजनच नाही वाढले आणि गर्भाशयामध्ये पाणी कमी आहे. मग आता काय करणार? सगळे दोष तिला परत देऊ लागले की जेवण वेळेवर करत नाही, गोळ्या वेळेवर घेत नाही. पण खरंच चूक तिची होती का? घरामध्ये एवढे वाद, एवढा टेन्शन असताना ती कशी काय जेवणार? पण तरी देखील सर्वांच्या नजरा तिच्याकडे अशा गुन्हेगारासारखे बघायचे, जशी काय ती आई राहून त्या मुलीची किंवा त्या बाळाची काळजी घेत नाही. प्रेग्नेन्सीच्या 7व्या महिन्यात प्रत्येक मुलगी आपल्या आईवडिलांकडे जाते, तशीच तीही गेली. मग तेव्हा कुठे तिच्या जीवाला आराम मिळाला? आई वडिलांकडे राहून अवघ्या 1 महिन्यामध्येच तिने एवढी काळजी घेतली की मग तिच्या बाळाचं वजन देखील वाढलं आणि जी पाण्याची कमतरता होती ती पण भरून निघाली. पण अजून एक संकट उभं राहिलं. ह्या दरम्यान ती जेव्हा माहेरी होती तेव्हा तिच्यामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये वाद झाले, तेही घरच्या गोष्टींमुळेच. आणि त्यामध्ये जिथे बाईला नवऱ्याची साथ हवी असते, तिथेच तिचा नवरा तिला साथ न देता तिच्याशी बोलणंच बंद केलेला. आणि मग अशा क्षणामध्ये तिची प्रेग्नेन्सी म्हणजे डिलिव्हरी कशी झाली आणि तेव्हा काय कॉम्प्लिकेशन आले, ती कशी पार केली, हे आपण आता पुढच्या कहाणीमध्ये पाहूया. म्हणून ही कथा आवडत असेल तर चॅनलशी जोडून राहा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही कहाणी प्रत्येक स्त्रीची आहे की जी जन्मभर फक्त सहनच करत असते. बोलणं म्हणजे स्वतःसाठी आवाज उठवणं म्हणजे इथे गुन्हा म्हणून समजला जातो. चला तर मग भेटूया कहाणीच्या पुढच्या भागामध्ये की तिच्यासोबत अजून काय घडतं. कहाणी अजून संपली नाही, बाकी आहे.